जागृत देवस्थान आहे पानकनेर गावा ठिकाणी आणि हे मंदिर हेमाडपंथी आहे। या पानकनेर गाव नगरीमध्ये जवळपास 10 ते 12 खेडेगावातून या ठिकाणी पब्लिक येते। रात्रभर मिरवणूक निघते। सकाळी रात्री 6ला मिरवणूक देवापासून निघते मानकेश्वरापासून, तर सकाळी 6:30ला इथं पोहोचते। असं रात्रभर भारोड कीर्तन, भारोड भजनी मंडळ आणि देखावे पण केल्या जातात। जसं आपल्याला असं जाणवते की देवच अवतरले की काय अशा हिच्यात आमचे रात्रभर पालखी आनंदाची मांदियाळी असं म्हणलं तरी चालते। या ठिकाणी जवळपास 10 ते 12 खेड्यातून या ठिकाणी रात्रभर लोक राहतात। पूर्ण गाव जागी राहते, सर्व गाव एकोप्याने राहते, सर्व समाज घेऊन चालतात लोक। आणि काल बुंदी केली या ठिकाणी। या नगरभोजनाची मानकरी आहेत बाळाभाऊ देशमुख आणि त्यांच्यातर्फे जवळपास 12 ते 13 क्विंटलची पुरी आज दिवसभर सर्व महिलांनी येऊन केली। उद्या रात्री 3 वाजतापासून भाज्या करत असतात आणि भात करत असतात। उद्या सकाळपासून जो पंक्तीला सुरुवात होती महाप्रसादाला, तर जवळपास 2-3 वाजेपर्यंत पूर्ण गाव जेवून खेड्यापाड्याचे लोक सर्व जेवून जातात। हा कार्यक्रम बघण्याजोगा आहे। माझी सभोवतालच्या गावकऱ्यांना आणि तसेच प्रशासनातील त्या ठिकाणी कलेक्टर साहेब असो, SP साहेब असो, गुन्ह्या गोविंदानं हा कार्यक्रम चालतो आमचा सर्व समाज घेऊन। एक वेळ भेट द्यायला पाहिजे या मानकेश्वरापाशी। आणि या ठिकाणी दरवर्षी माननीय आमदार साहेब तानाजीराव मुटकुळे दर्शनासाठी येतात। त्यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास निधीमधून आम्ही या ठिकाणी पुढच्या वर्षी प्रस्ताव टाकू। तिच्यातून आम्ही या ठिकाणी पर्यटनाच्या निधीमधून विकासाला चालना देण्याचं काम करत राहू। पानकनेर गाव येथील मानकेश्वर संस्थान हे हजारो वर्षापासून एक जुनं पुरातन असं महादेवाचं एक मंदिर आहे। या ठिकाणी हजारो वर्षाची परंपरा असलेली महाशिवरात्र म्हणजे रात्रभर इथली मिरवणूक रात्रभर असते। त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे बँड पथक, लेझिम पथक, भजन पथक, भारुडं आणि असंख्य असे सांस्कृतिक धार्मिक असे कार्यक्रम होत असतात। विशेष असं असते की या ठिकाणी हजारो वर्षापासून या ठिकाणी महाप्रसाद वाटप केला जातो। महाप्रसादाचं स्वरूप आज अशा प्रकारचं झालेलं आहे की इथे 15-15, 20-20 वर्ष पंगत घेणारे, प्रसाद करणारे लोकांचे नंबर लागत नाही। दरवर्षी 15 ते 20 हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी वाटप केला जात असतो आणि सर्व धर्माचे सर्व लोक या ठिकाणी त्या प्रसादामध्ये सामील असतात। करण्यामध्ये सुद्धा, काम करण्यामध्ये असो, वाटपमध्ये असो। आणि या ठिकाणी आजूबाजूची जे गावं आहेत त्या गावाला महादेवाचं मंदिर हा मोठं हेमाडपंथी मंदिर नसल्यामुळं ते सर्व लोक या ठिकाणी येत असतात आणि ही परंपरा चालवत असते। आमच्या गावातसुद्धा सर्व राजकीय पक्षाचे असो, धार्मिक असो, सर्व समाजाचे लोक असो, मानकेश्वर संस्थान म्हणल्यानंतर सर्वांचं एक आपलं देवस्थान आहे। या गोष्टीमुळं सर्वजण त्याच्यामध्ये भाग घेऊन तो कार्यक्रम उत्साहात पार पडत असतात।